आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आहे ना, सकाळीच हे धान्य आहे ना सर्व काही काढून घ्यायचंय. जे आपल्याकडे पुरणाची चाळणी असते ना तिच्यामध्ये ना हे सर्व पाणी निथळून घ्यायचंय आणि असं थोडंसं पसरून द्यायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण घट पेरू ना त्यावेळेस आपल्याला हे धान्य एकदम मोकळं आणि सुटसुटीत राहील. म्हणजे पेरायला पण एकदम सोपी जाईल, त्याच्यातलं पाणी वगैरे सर्वच निघून जातं. तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्णाच्या चाळणीमध्ये ठेवलंय आणि सर्व काही पाणी निघून जाईल. याच्याने आपलं धन खूप मस्त असं उतरून येते. दुसऱ्याच दिवशी तुम्हाला सगळे मस्त असे कोंब दिसतील. तर बघा असं ठेव. आता घट पण रात्रभर पाण्यामध्ये मस्तपैकी भिजलाय, तर तो पण सकाळी ना पाण्यातून बाजूला काढून ठेवायचा आहे. आता ज्यावेळेस आपण घट मांडायला घेऊ ना त्यावेळेस धान्य पण तुम्हाला एकदम मोकळं सुटसुटीत लागेल. म्हणजे हाताला ते चिटकणार पण नाही आणि घट पण मस्त वाळलेला राहील. आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आहे ना सकाळीच हे धान्य आहे ना सर्व काही काढून घ्यायचंय. जे आपल्याकडे पुरणाची चाळणी असते ना